आज आपण रक्षाबंधन स्पेशल इन्स्टंट स्वीट बनवत आहोत। मार्केटपेक्षाही चविष्ट असं हे इन्स्टंट स्वीट्स आहे। बनवायला खूप सोपं आहे। त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे डेसिकेटेड कोकोनट। हे तर 1 कप मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे। मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही इझिली मिळेल। त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत पाऊण कप मिल्क पावडर। तर इथे मी 3/4 कप मिल्क पावडर घेतलेली आहे। मापासाठी कुठलाही तुम्ही घरातला कप वगैरे घ्या आणि त्याने पूर्ण मेजरमेंट घ्या। आणि त्यानंतर इथे आपण अर्धा कप पिठी साखर घातलेली आहे। तर हे तिन्ही साहित्य आपण मिक्स करून घेणार आहोत। म्हणजे आपण डेसिकेटेड कोकोनटच्या पाव कप कमी मिल्क पावडर घेतलेली आणि त्यानंतर त्याच्यापेक्षा पाव कप कमी आपण इथे दुधाची पावडर घेतलेली आहे। लक्षात ठेवण्यासारखं साहित्य आहे आणि कमी साहित्यात तयार होणारी ही इन्स्टंट स्वीट खरंच खूप चवीला लागतं। मार्केटपेक्षाही चविष्ट असं हे स्वीट तुम्ही घरी बनवू शकता। आता ही तिन्ही साहित्य आपण एकत्र व्यवस्थित करून घेतल्यानंतर बाइंडिंगसाठी आपण इथे घालणार आहोत दूध। तर साधारण 2-3 चमचे दूध घालायचे। दूध जास्त घालू नका, जर मिश्रण पातळ झालं तर मग व्यवस्थित बाइंडिंग होणार नाही। त्यामुळे आधी थोडं 2-3 चमचे घालून व्यवस्थित मिक्स करून बघा। त्यानंतर जर तुम्हाला वाटलं की अजून थोडंसं दूध लागेल तर मग तुम्ही घालू शकता। तर इथे बघा मी अजून 1 चमचा असं दूध घातलेलं आहे, म्हणजे टोटल 3 चमचे मी इथे दूध घेतलेलं आहे। आणि त्यानंतर साखरेचा ओलसरपणा असतो त्यामुळे आपल्याला अजून दूध घालायची गरज पडत नाही। थोडंसं मिक्स करत राहिलं ना का मग मस्त असं मिश्रण आपलं घट्ट होतं। तर बघा आता थोडंसं बाइंडिंग होत चाललेलं आहे। व्यवस्थित मिश्रण आपलं मस्त गोळ्यासारखं तयार झालेलं आहे। तर हे आपलं मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे। हे बाहेरील आवरण आपण बनवून घेतलेलं आहे। तर एकदम सॉफ्ट असं हे मिश्रण आहे, बघा किती सॉफ्ट आहे। तर आता याला आपण झाकून साईडला ठेवून देऊया आणि आतली स्टफिंग बनवायला घेऊया। तर स्टफिंगसाठी इथे मी थोडं मनुका, काजू आणि बदाम घेतलेले आहेत। यामध्ये तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतील ते तुम्ही घेऊ शकता। तर इथे थोडे मी काजू बदाम वगैरे घेतलेले आहेत। याची आपल्याला एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे। तर ड्रायफ्रूटची आपण बारीक पावडर करून घेतलेली ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आणि त्यानंतर यामध्ये घालणार आहोत थोडीशी पिठी साखर, 1 चमचाच घालणार आहोत। आणि त्यानंतर इथे आपण घालणार आहोत फ्लेवरसाठी केशरवालं दूध। केशर मिक्स करून ठेवले होते दुधामध्ये, त्यामुळे कलरही खूप छान येईल आणि केशरचा फ्लेवरही खूप छान येणार आहे। त्यानंतर यामध्ये बाइंडिंगसाठी ना आपण हे जे मिश्रण पहिलं बाहेरील आवरण बनवून ठेवलं होतं ते घालूया थोडंसं, त्यामुळे मस्त बाइंडिंग येईल। आता हलक्या हाताने आपण हे मिक्स करत जाणार आहोत। यामध्ये आपण थोडंसं दूध घातलं आहे त्यामुळे वरून अजून दूध घालायची काही गरज नाही आहे। तर आता केशर नसलं तर तुम्ही वेलची पावडर घातली तरी चालेल। असं काही केशरच पाहिजे असं नाही, वेलची पावडरही घालू शकता, त्याचाही फ्लेवर खूप छान येणार आहे। तर हे आता मिश्रणाचा आपलं मस्त असं गोळा तयार झालेला आहे बघा। तर याचे आपल्याला 6 पार्टमध्ये डिवाईड करून घ्यायचे आहेत। तर मी छोटे बॉल बनवून घेते 6, म्हणजे आपण जे मेजरमेंट घेतलं आहे त्यापासून 6 बॉल्स व्यवस्थित तयार होणार आहेत। तर हे बघा, हे 6 बॉल व्यवस्थित आपण एका साईजचे तयार करून घेतलेले आहेत। गोल करून घ्यायचे अलगद हाताने, मस्त गोलही होतात। तर हे आपण या सर्व बॉलचे गोल असे बनवून घेऊया। तर हे आपले बाहेरील बॉल असे मी बनवून घेते। तर हे आपले बॉल आतील तयार झालेले आहेत। त्यानंतर हे जे आपण पहिलं स्टफिंग बनवून बाहेरील आवरण करून ठेवलं होतं त्याचेही 6 बॉल बनवून घेऊया, म्हणजे सेम पार्टमध्ये आपण याला डिवाईड करून घेऊया। तर बघा हे आपले 6 बॉलही तयार आहेत बाहेरीलही। तर आता आपल्याला काय करायचं आहे, एक बॉल घ्यायचा आहे, थोडंसं हाताला तूप वगैरे लावून घ्या आणि त्यानंतर याची अशी पारीसारखं करायचं आहे आपल्याला। मिश्रण जास्त कोरडं होऊ देऊ नका, पटकन याची पारी अशी बनवून घ्या। त्यानंतर असं छोटंसं अलगद छोटी पारी केल्यानंतर यामध्ये आपण हा जो स्टफिंग बनवून ठेवलं होतं ते घालायचं आहे। केशर घातल्यामुळे कलर बघा किती छान आला आहे मस्त असा। आणि हे मस्त व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे आणि हाताने अगदी थोडं गोल फिरवलं की व्यवस्थित हा गोल तयार होतो। बॉल बघा मस्त तयार होतो आहे। मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल। थोडंसं ना हाताने असं दाबून घ्यायचं आणि याला पॅटीससारखा शेप द्यायचा आहे गोल असा।
तर हा आपली इन्स्टंट स्वीट तयार आहे। याच पद्धतीने आपण सर्व स्वीट्स बनवून घेतलेले आहेत। आता काय करायचं, याला तुम्ही चांदीचं वर्कही लावू शकता किंवा असंचही डेकोरेशन करू शकता। तर मी तुम्हाला असंचही डेकोरेशन करून दाखवते। वरून थोडीशी पिस्ता याला थोडंसं पाण्यामध्ये भिजत घातले होते, म्हणजे त्याचा कलर खूप छान असं निघून आला आहे। थोडंसं मी केशर आणि बदाम याने सजावट केलेली आहे। केशरचं दूध होतं थोडं तर ते लावलेत आहे आणि याची आपण मस्त अशी कटिंग करून घेणार आहोत 2 पार्ट्समध्ये। दिसायला खूप सुंदर दिसतं आणि खूपच छान लागते। बाहेरील महाग मिठाई आणण्यापेक्षा ही घरी तुम्ही एकदा बनवून बघा। रक्षाबंधन स्पेशल तुम्ही ही मिठाई एकदा बनवा आणि मला कमेंट्समध्ये ज़रूर सांगा तर किती छान दिसते बघा। मिठाई आपण घरच्या घरी बनवलेली आहे। झटपट अशी ही इन्स्टंट मिठाई नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये ज़रूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करायला विसरू नका। आणि रेसिपी आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही ज़रूर शेअर करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली।